नमस्कार. महाराष्ट्र सर्कल डाक विभाग आयोजित हितगुज अथवा बातचीत कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोविड पॅन्डेमिकमुळे आजूबाजूला एक निगेटिव्ह पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि अशा या वातावरणामध्ये कुठेतरी एक सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी, ज्याला मी मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी असं म्हणेन, त्यासाठी महाराष्ट्र सर्कलने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. या व्यतिरिक्त मी एका ठिकाणी ऐकलं होतं की नोकरीमध्ये आपलं आयुष्य एखाद्या पाईपलाईन सारखं होऊन जातं. वयाच्या 25-30व्या वर्षी आपण या पाईपलाईनमध्ये एंटर करतो आणि फक्त काम आणि कुटुंब याच गोष्टी पाहत पाहत रिटायरमेंटला दुसऱ्या एंडला आपण बाहेर पडत असतो. तेव्हा आपल्या कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा या दोन गोष्टींच्या पलीकडचं जे जग आहे ते उलगडवून दाखवण्यासाठी महाराष्ट्र सर्कलने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करत असतात. या शृंखलेमध्ये आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभले आहेत श्री वैभव जागोस्ते सर, ख्यातनाम छायाचित्रकार. मी सरांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सरांविषयी बोलायचं झालं तर सर फोटोग्राफी या विषयामध्ये गेले 30 वर्ष कार्यरत आहेत. फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया, जी अत्यंत अग्रेसर या विषयामधली संस्था आहे, त्याचे सर व्हाईस प्रेसिडेंट राहिलेले आहेत. सरांच्या शिरपेचामध्ये तब्बल 43 नॅशनल आणि 8 इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत. सर स्वतः वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल एक्झिबिशन्समध्ये ज्युरी म्हणून काम पाहतात. एवढंच नव्हे तर भारत सरकारची ललित कला अकादमी यांनी सरांना स्पेशल पोर्टफोलिओ अवॉर्ड देऊनही सन्मानित केलेला आहे. सरांनी फोटोग्राफीच्या व्यतिरिक्त ट्रेकिंगचाही छंद बाळगलेला आहे. एक उल्लेखनीय बाब सरांविषयी सांगायची झाली तर हे सर्व सरांनी स्वतःची नोकरी आणि नंतर स्वतः सुरू केलेला व्यवसाय सांभाळत केलेला आहे आणि ही आपल्यासाठी नक्कीच एक प्रेरणादायी बाब म्हटली पाहिजे. अगदी वेगवेगळे विषय म्हणजे हिम्स ऑफ नेचर असेल किंवा रॉक्स म्हणजे दगड सारखा दुर्लक्षित विषय असेल, अशा विषयांवरही सरांनी प्रदर्शनं भरवलेली आहेत. तेव्हा त्यांच्या क्षेत्रातलं अत्यंत दिग्गज असं व्यक्तिमत्व आज आपल्याला मुलाखतीसाठी लाभलेलं आहे. तेव्हा मी सरांना रिक्वेस्ट करेल की सर, कृपया आपण फोटोग्राफी या विषयावरती आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम मी हा उपक्रम जो चालू केला त्याबद्दल चीफ पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र आणि गोवाचे सर्कल त्यांचे आभारी आहे आणि तुमच्या सर्व टीमचे पण आभारी आहे. फोटोग्राफी तसं म्हटलं तर आज मला वाटतं 99% जे लोकांकडे मोबाईल आहे ते सर्वजण फोटोग्राफी याच्याशी निगडीत आहे. फक्त वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे कन्सेप्ट त्याच्यामध्ये. काही जण फोटोग्राफी एन्जॉयमेंट म्हणजे बाबा मला सेल्फी काढायचं आहे वगैरे इथपर्यंतच मर्यादित ठेवतात. पण जर फोटोग्राफी आता आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस फोटोग्राफी म्हणजे एक कॉस्टली हॉबी. म्हणजे त्यावेळेस फोटोग्राफी करायचं म्हटलं लोक पहिले तोंडाकडे बघायचे, अरे यार फोटोग्राफी म्हणजे. त्यावेळेस अॅनालॉग कॅमेरा आणि त्याच्याबरोबर आपण निगेटिव्ह घ्यायचो किंवा ट्रान्सपरन्सी घ्यायचो, परत त्या आपल्याला प्रोसेस करायचा चार्ज, परत त्याच्यानंतर प्रिंट करायचा, त्याच्यानंतर आपल्याला कळायचं यार मी काढलेला फोटो बरोबर होता का, त्याचं वॉशआउट झालं काय झालं. त्या मनाने आताचं जे जनरेशन आहे ते खूप लकी आहे की आता एक कार्ड टाकलं, एक 16 GB कार्ड टाकलं, 700-800 फोटो काढू शकतो आपण, बघू शकतो. एका सेकंड मध्ये एक फोटो काढला की मी काढलेला फोटो किती चांगला आहे किंवा वाईट आहे. येस सर. तर आता मी त्या म्हणून आताच्या जनरेशनला बरंच लकी म्हणेन ऍक्च्युली. तर आणि त्यांच्यामुळे लकी असल्यामुळे ते खूप खूप काम म्हणजे करतात. आताचे जे जनरेशन आहे खूप जनरेशन चांगलं काम करत आहे ऍक्च्युली. म्हणजे अॅनालॉग पेक्षा आता डिजिटल मध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढलेली आहे. तर तुम्ही जे म्हणालात की तुम्ही जसं म्हणालात की पाईपलाईन जी आहे, फॅक्ट आहे ऍक्च्युली की आपण एकदा नोकरीला लागलो. मी सुद्धा ऍक्च्युली नोकरीला लागायच्या अगोदर फक्त मला
थोडंसं पहिल्यापासून ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचा आवड होती, त्याच्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा छोटे मोठे सह्याद्रीचे ट्रेक वगैरे करायचो. कॉलेजमधून आम्ही बाहेर गेल्यानंतर मी डायरेक्टली खूप मोठ्या मल्टीनॅशनल म्हणजे नोसिल जी याकडे ठाणे बेलापूर रोडला घणसोलीला एक मोठी पेट्रोकेमिकल कंपनी होती, त्याच्यामध्ये मी ग्रॅज्युएशन नंतर लगेच कामाला लागलो. आणि त्यावेळेस तिथे सुद्धा एक एक म्हणजे ऍडव्हान्टेज कसं होतं त्या कंपनीचं, कारण ती त्यावेळेसची मोठी पेट्रोकेमिकल कंपनी होती. ऍव्हरेज लोक हे चांगलं क्वालिफाईड लोक आमच्या बरोबर सानिध्यात राहायचे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे जे ग्रुप्स असायचे, काही जण ट्रेकिंग करणाऱ्यांचा ग्रुप वेगळा असायचा, काही जण फोटोग्राफी करणाऱ्यांचा ग्रुप वेगळा असायचा, काही जण काय आध्यात्मिक ह्याच्यावर, काही जण बरोबर. वेगवेगळ्या सोशल वर्क काम करणारे असं जणांचे ग्रुप असायचे. मी त्यावेळेस मला पहिल्यापासून थोडस ऍडव्हेंचरचं आवड होती, त्यामुळे मी तिथल्या पहिल्या एका ट्रेकिंग करणाऱ्या एका ग्रुप बरोबर जॉईन झालो आणि मग हळूहळू आमचं ट्रेकिंगचं हे थोडं वाढत गेलं. त्यावेळेस फोटोग्राफी हे कधी असं खूप काही डोक्यात नव्हतं की आपण पुढे जाऊन काही असं फोटोग्राफीमध्ये करू. पण ट्रेकला जेव्हा जायचं त्यावेळेस मी एखाद्या पर्टिक्युलर डेस्टिनेशनला गेलो किंवा मी एखादं क्लाइंब केलं पीक, तर ते आपण घरच्यांना कसं दाखवणार की खरंच गेले होते का उगाच काहीतरी हे लोक मस्करी करतात किंवा काय. त्यामुळे मग जेव्हा वडिलांनी त्यावेळेस एक झेनिथ 12 XP नावाचा एक रशियन मेड कॅमेरा मिळायचा हार्डली 500 रुपयाला, विथ सिंगल लेन्स, एक 50 mm ची लेन्स मिळायची. तो कॅमेरा मी वापरायचो त्यावेळेस फक्त रेकॉर्ड करण्यासाठी. मी ह्या स्पॉटला गेलो होतो, इथे हा ब्रिज होता, इथे ही झाडं मिळाली, ही फुल झाडं मिळाली, हे पीक होतं, जे काही. पण तो कॅमेरा आणि ते सगळं खूप त्यावेळेस हेवी प्रकार होता, कारण ते मेटल बॉडी. आणि पण तो आम्ही कधी कधी काही जण म्हणायचे की अरे हा कॅमेरापेक्षा एखादा हत्यार आहे, कोणा आपल्याला मागे वगैरे लागलं तर हा डोक्यात घातला तर समोरचा माणूस पण मरेल. लिटरली एवढा तो हेवी झेनिथचा कॅमेरा होता. ज्यांना जे 20-25 वर्षापूर्वी काम करायचे त्यांना थोडं माहिती असेल झेनिथचा कॅमेरा म्हणजे किती मोठी वजनदार गोष्ट होती असं. पण ओके, पण ते एक उपयोगी साधन म्हणून मी भरपूर वर्ष काम केलं त्याच्यावर. भरपूर म्हणजे 6-7 वर्ष मी त्याच्यावर रेकॉर्ड करत राहायचो ऍक्च्युली. पण कर्मधर्म संयोगाने नोसिलमध्ये असल्यामुळे मग थोडं अरे आपलं जेव्हा आम्ही समराईज करायचो, अरे काही पिक्चर चांगली आहेत, मला जरा चांगले लँडस्केप काढता येतात, तर मग मित्र अरे आपण एक त्यातला छोटा ग्रुप म्हणायला लागला की आपण कुठेतरी चांगल्या एखाद्या क्लब जॉईन करूया, जे जे की आपल्याला मार्गदर्शन पण होईल आणि आपल्याला थोडे त्याच्यामधून शिकायला मिळेल असं. म्हणून आम्ही 2000 मध्ये मी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया नावाचा एक क्लब आहे फोर्टला, ऍक्च्युली तुमच्या ऑफिस पासून 2-3 बिल्डिंग वरच आहे. त्या क्लबचा मी त्यावेळेस मेंबर झालो 2000 साली. आणि 2000 सालानंतर मग मी वेगळा झालो. म्हणजे तिथलं मला ते फोटोग्राफर आणि मग तिथले जे येणारे खूप मोठे मोठे चांगले फोटोग्राफर येतात तिथे, बऱ्याच जणांचं मार्गदर्शन मिळतं आणि सगळं पुढे चालत राहिलो. आणि मग जसं कामात माझ्या इम्प्रुव्हमेंट येत गेली पुढे पुढे वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो फॅसिलेशन मिळत गेलं, थोडंसं इंटरेस्ट वाढत गेला ऍक्च्युली. मग काही वर्षानंतर आपण थोडं स्वतःला रिफाईंड करायला, म्हणजे पहिलं तर का आपण दगडाचा पण फोटो काढतो, मोराचा पण काढतो, वाघाचा पण काढतो, सगळंच करतो आपण ओरिजिनली जेव्हा आपण रॉ असतो. हळूहळू मी थोडं थोडं स्वतःला फिल्टर करायला सुरुवात केलं, अजून चांगलं करा असं. आणि मग पुढे थोडे काम ह्या मुकामवर मी पोहोचलोय. तर आपण स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा आपण थोडस काम बघूया, ज्याच्याने आणि मग त्याच्यावरून आपल्याला काही त्या स्लाइड वरून काय प्रश्न असले किंवा मग आपण त्याच्यावर थोडे बोलल्याला जरा वेळ मिळू शकेल. किंवा मी काही स्लाइडच्या वेळेस मी स्लाइड कुठली आहे किंवा त्याचं स्पेसिफिक काय आहे, म्हणजे काही ठिकाणी 2 बाजूबाजूला स्लाइड ठेवलेल्या आहेत. एक त्याच्यामध्ये म्हणजे थोडस टेक्निकली पण काही नवीन लोकांना कळेल की 2 स्लाइड मध्ये किती व्हेरिएशन येऊ शकतं. ओके, तर आपण माझं पूर्वी थोडस
स्लाइड्स आहेत ते चालू करूया. तर आता मी माझ्या काही 100-125 स्लाइड्स आहेत, एक 2-2, 5-5 सेकंदाच्या याच्याने मी दाखवतो आणि मग काही याच्यावरून आपण बोलूया पुढे. हा फोटो आहे बिनसर म्हणून. सगळ्यांना लँडस्केप सपोज टू बी वन ऑफ द इझिएस्ट सब्जेक्ट. म्हणजे आतापर्यंत मला भेटलेले ऑलमोस्ट 90% लोक लँडस्केप सगळ्यात सोपं हा कॉमेंट लोकांचा असतो. पण म्हणजे मी माझ्या हिशोबाने वन ऑफ द मोस्ट कॉम्प्लेक्स आणि मोस्ट डिफिकल्ट जर सब्जेक्ट एका पर्टिक्युलर लेवलला तुम्ही जायचं असेल तर वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट आहे ऍक्च्युली. तर हा जो फोटो आहे हा कौसानीच्या पुढे एक बिनसर नावाची एक जागा आहे ऍक्च्युली, बिनसर वाईल्ड लाईफ सँच्युरी. सकाळी एक 3:45 3:30 ला शॉट घेतलेला आहे आणि याची खासियत म्हणजे ह्याच्यामध्ये जी ऑरेंज कलरचे लाईट आहेत एका पीकच्या मागून जेव्हा सनची पहिली लाईट क्रॉस होतात ती जी क्रॉसिंग लाईट आहेत त्याचा फोटो आहे ऍक्च्युली. म्हणजे आता काही ठिकाणी तुम्हाला वेल प्लॅन किंवा अगोदरच तुम्हाला विचार करून ठेवावा लागतो की मला उद्या फोटोग्राफीमध्ये उद्या काय करायचं आहे. आता काही भरपूर वेळा मी फॅमिली बरोबर सुद्धा जातो त्यावेळेस कॅमेरा बरोबर असतो. हे लकीली माझ्या फॅमिली बरोबर असताना पण त्यावेळेस सगळ्यांना ते सकाळचं मी जे आदल्या दिवशी रात्री सगळ्या फॅमिलीला सांगितलं की सकाळी ड्रामॅटिक शॉट्स किंवा ड्रामॅटिक आपल्याला नेचर बघायला मिळू शकतं त्याचं ते हे आहे म्हणून सगळेजण बघत होते. पण त्या तिथे ऑलमोस्ट येणारे सगळे पॅसेंजर सकाळी 3-3:30 पासून हा ड्रामा पाहण्यासाठी जातात. हाच फोटो जर ब्लॅक अँड व्हाईट केला तर काय फरक पडतो अप्रतिम अप्रतिम. त्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे आपण फोटो काढताना थोडस माइंडसेट मध्ये पाहिजे की मला हे पिक्चर नंतर मी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कन्वर्ट केल्यास सुद्धा मला ब्रेक टेकिंग व्हायला पाहिजे. फोटो कुठेही आणि कसेही कुठेही काढतात आणि काढता येतो. फक्त तुम्हाला तुमचं कंपोजिशन जे फोटोग्राफी हल्ली कॅमेरा सगळं काही करतो. ऑलमोस्ट 90% काम अपर्चर पासून सगळं सेट कॅमेरा करत असतो. फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे तर कंपोजिशन. तर तुम्हाला जर चांगलं कंपोजिशन बद्दल नॉलेज असेल तर तुम्ही कुठेही फोटो काढू शकता. मागचं पिक्चर होतं ते T2 टर्मिनल होता बॉम्बे एअरपोर्टचं. पण हे तर एखादा आपण कूलर जवळ पण फोटो काढू शकतो. म्हणजे इट्स पॉसिबल कुठेही फोटो आणि चांगले फोटो. एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेलो आपण तर रेस्टॉरंट मधली लाइटिंग सुद्धा आपल्याला चांगली ह्याच्याने मिळू शकते. ऍक्च्युली मध्य प्रदेशमध्ये मांडवगड म्हणून आहे, तिथला एक मस्जिदचा फोटो आहे. नॉर्मली आपण फोटोग्राफी करताना भरपूर जणांना पोर्ट्रेट किंवा सेल्फी ह्याचं खूप अट्रॅक्शन असतं. पण जेव्हा एक चांगल्या लेवलला जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेस पोर्ट्रेट किंवा सेल्फी मध्ये तुम्हाला त्याचे एक्सप्रेशन खूप इम्पॉर्टंट असतं. विदाउट एक्सप्रेशन त्या पोर्ट्रेटला काय मजा नाही राहत ऍक्च्युली. एक कोल्हापूर जवळ एक बिरदेव बाबा म्हणून एक 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 हे असतं फेस्टिवल सारखा प्रकार आहे. म्हणजे खूप एन्जॉय करण्यासारखा सीझन आहे ऍक्च्युली. जसं ज्योतिबाला आपण गेलो तर ज्योतिबाला जसं हळद उडवतात तसं इथे त्या पण हे पिक्चर म्हणजे कलरफुल आपण जे म्हणतो. फोटोग्राफी करताना आपण शटर रिलीज जेव्हा करतो म्हणजे मी बटन कधी दाबायचं तर त्याचं परफेक्शन किंवा आम्ही त्याला शटर रिलीज पॉइंट म्हणतो. शटर रिलीज टायमिंग काय. तो हे जे पिक्चर आहे वन ऑफ द बेस्ट
शटर रिलीज टायमिंग आहे का ह्याच्यामध्ये अनकंट्रोल्ड म्हणजे जे दोन कॅमल आहेत त्यांची मुवमेंट तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. तर ते दोन्ही कॅमल तुम्हाला समोर बघायला पाहिजे, त्यांच्या मागची शॅडो तुम्हाला आजूबाजूला होऊन करायला पाहिजे. तो जो सिगरेट किंवा जे पितोय त्याचा स्मोक सगळ्या इट्स अरेंज शॉट. पण तो शॉट घेताना तुम्हाला सगळं डोक्यात एका वेळेस ठरवलं पाहिजे आणि शॉट घेतला गेला पाहिजे. हा शॉट म्हणजे वन ऑफ द बेस्ट आपण म्हणू शकतो शटर रिलीज टायमिंग. म्हणजे जर एका जरी कॅमेलनी जरासं इकडे तिकडे केलं असतं तरी तो शॉट वेस्ट होता. इथून आपल्या जेजुरी जवळ जातानाची बैलगाड्यांची पिक्चर मिळतात. मी हे आपल्या जवळ काही महाराष्ट्रातले आजूबाजू शॉट्स आणि हे काही गोष्टी आपण सुद्धा बघतो. आपण काही जणांनी हे फोटो काढलेले असतील. तर फक्त माझ्या फोटोमध्ये की दुसऱ्यांनी काढले आणि ह्याच्यामध्ये कंपोजिशनचाच फक्त भाग वेगळा असेल. ऑलमोस्ट फोटो भरपूर जणांकडे सेम असू शकतात. सगळ्यांनाच आवड म्हणजे आज फोटोग्राफी जर हल्ली नवीन कोणाला विचारलं अरे काय फोटोग्राफी येत नाही मी काय व्हायचंय तुला फोटोग्राफीमध्ये तर किती 90% तरी मला वाटतं लोक सांगतात की मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचंय. बरोबर ना? सगळ्यांची आवड वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. पण वाईल्ड लाईफ मध्ये काम करायला खूप मेहनत आहे ऍक्च्युली. खूप कॉस्ट आहे ऍक्च्युली. कॉस्ट म्हणजे की तुम्ही एक जुजबी वरच्यावर काम करायचं असेल तर इट्स ओके. म्हणजे आता जसं हा जुजबी शॉट म्हणू शकतो की ठीक आहे वाघ आला समोर माझ्या व्हेकलच्या मी शॉट घेतला ठीक आहे. पण तुम्हाला एका लेवलवर जर काम न्यायचं आहे तर तुमच्याकडे खूप चांगली इक्विपमेंट लागतात. खूप फिरावं लागतं, खूप वेळ द्यावा लागतो, खूप कॉस्ट आहे ऍक्च्युली. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्शन्स खूप थॉटफुली घ्यायला लागतात म्हणजे. तर मी जसं फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाचा मी मेंबर झालो आणि रेग्युलरली तिथल्या कॉम्पिटिशन्स मध्ये आम्ही जेव्हा भाग घ्यायचो तिकडे कसं वेगवेगळ्या सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये इमेजेसची रिक्वायरमेंट असायची. त्यामुळे त्यावेळेस ज्यावेळेस मी एकदम नवीन होतो 2002-3 साली त्यावेळेस आम्ही सगळ्या टाईपचं काम करायचो. नेचर, लँडस्केप, पोर्ट्रेट सगळं काढायचो. पण मी जसं म्हणालो की ओव्हर अ पिरियड फिल्टर होत 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 मी काही गोष्टी कमी करायला सुरुवात केली ऍक्च्युली. पण मला पहिल्यापासून पिक्टोरियल फोटोग्राफी म्हणजे फोटोग्राफी इन आर्ट फॉर्म म्हणजे त्याच्यामध्येच पहिल्यापासून आवड होती. त्याच्यामुळे मी आणि तसं म्हटलं तर काय मी खूप वेल ऑफ खूप फॅमिलीतून आलेलो नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे एवढ्या हायफाय लेन्स वगैरे हे पॉसिबल नाही आपल्याला. हे मला पहिल्यापासून माहिती होतं. त्याच्यामुळे मी नेचरच्या ह्याच्यामध्ये खूप जास्त भाग नाही घेतला ऍक्च्युली. पण ते सुद्धा म्हणजे मी केनियाला जाऊन आलो वगैरे म्हणजे एक माहिती पाहिजे आपल्याला. आपण जर ह्या फील्ड मध्ये आहोत तर आपल्याला माहिती पाहिजे ऍक्च्युली. मी जसं म्हणालो की मला तर नेचर किंवा पिक्टोरियल फोटोग्राफी मध्ये आवड. वाघाचा जो पहिला तुम्ही फोटो बघितला तो मी ताडोबा सँच्युरी मध्ये काढलाय आणि हा सुद्धा फोटो ताडोबा सँच्युरी मध्ये काढलाय. त्यामुळे माझ्या बरोबरचे जे लोक बोलतात अरे तू वाघाचे फोटो काढायला आला की हे काढायला पण म्हटलं हा फोटो मला जास्त आवड हे जायला किंवा मला जास्त चांगला वाटतो ऍक्च्युली त्या वाघाच्या ह्याच्यापेक्षा. फोटोग्राफीमध्ये कुठलं पिक्चर ब्लॅक अँड व्हाईट कुठलं कलर करायचा आता हा सुद्धा कौसानीला जेव्हा फॉग येतं खूप आपण खूप उंचावरून खाली फॉग दिसत असतं त्यावेळेस अशा ज्या पर्वत रांगा वेगवेगळ्या शेड्स मध्ये दिसत असतात. तिकडचा फोटो आहे कौसानी. सुंदर.
आता तो जो मागचा फोटो होता त्याला आपण हायकी थोडस व्हाईटिश कलर म्हणतो आपण, आणि तो त्याची रिक्वायरमेंटच ह्या फोटोची रिक्वायरमेंटच ते की टुवर्ड्स व्हाईट व्हाईट किंवा ग्रे टोन्स आपण म्हणू शकतो. पण हा फोटो हा चंद्रतालचा फोटो आहे. चंद्रतालमध्ये इथे ह्याची फोटोची रिक्वायरमेंट आहे की कलर्स आणि रिफ्लेक्शन, आणि त्या कलर्स आणि रिफ्लेक्शन बरोबर सुद्धा की तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह समजायला पाहिजे की किती वास्टनेस असेल या गोष्टीचा. म्हणून मी डेलिबरेटली एका माणसाला रेड कलरचे जॅकेट घालून तिथे जाऊन उभं राहायला सांगितलं, आणि जर त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की ह्याचा पर्स्पेक्टिव्ह किती मोठा आहे ऍक्च्युली. स्पिती व्हॅली मध्ये पॅडी फील्ड्स मध्ये रेग्युलरली मेंढपाळ खूप चांगला, आणि ही पिक्चर बऱ्यापैकी याला अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्या पिक्चरला ऍक्च्युली. हे सुद्धा स्पिती व्हॅली मधलंच पिक्चर आहे ऍक्च्युली. आपण आता कंपोजिशन म्हणतोय, ही सगळी पिक्चर्स एकदम स्पेसिफिक प्रॉपर कंपोजिशन शॉट्स आहेत हे ऍक्च्युली. आता ह्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट आहेत. ह्याच्यातला जर 2 मधला एक जरी सब्जेक्ट तुम्ही डिलीट केला तर हे पिक्चर 0 आहे. आणि जसं मगाशी म्हणालो की तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह कळला पाहिजे. हे पॅडी फील्ड म्हणजे हे ते लोक तिथले भात वगैरे किंवा जे शेतातलं कापून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तसे पॅटर्न्स तयार झालेले आहेत ऍक्च्युली. पण हा शॉट तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रॉपर लाईट मध्ये वगैरेच मिळाला पाहिजे, अदरवाईज हे पिक्चरला काही मतलब नाही. हा शॉट ऍक्च्युली मोरोक्को सँड ड्यून्स मध्ये, म्हणजे आपण म्हणतो की कंपोजिशनचाच इट्स अ पार्ट ऑफ अ कंपोजिशन. आता मी एखाद्याने सँड किती घ्यायचे आणि स्काय किती घ्यायचं आणि त्याच्यात तो सब्जेक्ट किती ठेवायचा, ही प्रॉपर कंपोजिशनच गोष्ट आहे, दुसरं काय नाही. कुठेही तुम्ही गेलात तर कोण बरोबर असेल त्याचा, म्हणजे मित्र, मिसेस, मुलगी, सगळ्यांच्या ह्याचा आपण जिथे शक्य आहे तिथे आपण प्रॉप्स म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करायला काही हरकत, टू गेट अ बेटर शॉट ऍक्च्युली. कलर्स, सगळे कलर्स म्हणजे अट्रॅक्टिव्ह. हा हे जे पिक्चर आहे, मी माझ्या पहिल्या एक्झिबिशन मध्ये मी हे पिक्चर लावलं होतं. एक झाडाची फांदी आहे फक्त, पण इट वॉज मला वाटतं त्या एक्झिबिशनला आलेल्यातल्या ऑलमोस्ट 70% लोकांनी विचारलं हा शॉट घेतला कसं. सिम्पल शॉट आहे पण ब्रेक टेकिंग होता. अरे काहीतरी म्हणजे आपण म्हणतो की डोक्यात थोडस हे चमकवतंय, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वॉटरफॉलचे शॉट्स खूप आपण शॉट्स घेतो वगैरे, पण हल्ली ही मुलं कसारा किंवा कर्जतच्या साईडला आपल्या सह्याद्रीच्या याच्यामध्ये असे रॅपलिंगचे खूप वेगवेगळे इव्हेंट्स करतात. मला ऍक्च्युली सांगितलंय का नाही, अरे एका ठिकाणी कर्जतला असं रॅपलिंगचा इव्हेंट आहे, चल जा. म्हटलं बाबा मला काय कॅमेरा इम्पॉर्टंट आहे, मी पाण्यात कुठे उतरत नाही, सर सलामत तो पगडी पचास, आपण जास्त रिस्क घेऊन काय करत नाही. म्हटलं मी पाण्याच्या जवळ येणारच नाही, काय करायचं तुम्ही बघा. नाही नाही तुम्ही नका येऊ, आम्ही बघू तिकडे, तुम्ही तुमचं काम करा. म्हटलं ठीक आहे. मला हा शॉट मिळाला ऍक्च्युली, आणि हा शॉट घेतला आणि मी जेव्हा घरी येऊन बघितलं, आणि हा डायरेक्ट शॉट मी बेटर फोटोग्राफीसाठी पाठवला. बेटर फोटोग्राफीला बेस्ट शॉट ऑफ द मंथ मध्ये पहिल्याच दिवशी पटक्यामध्ये तो पब्लिश झाला ऍक्च्युली. ग्रेट ग्रेट ग्रेट.
पण जसं मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही असलेलं इक्विपमेंट कसं वापरता हा नमुना की मोशन. आता इथे मी ऍक्शन कम्प्लीट फ्रीज करून टाकते आणि इथे मी रिक्वायरमेंट म्हटलं की आपण याला मोशन देऊन बघूया काय होतं. कुणकेश्वर म्हणून जागा आहे आपल्याकडे कोकणामध्ये. कुणकेश्वरच्या जवळ त्या समुद्राच्या याच्यामध्ये दगड आहेत. पण नॉर्मली काय होतं की जे समुद्रामध्ये जे दगड असतात ते काळे असतात ऍक्च्युली. आणि आपल्याला फोटोग्राफीमध्ये ना ब्लॅक कलर मधलं तुम्हाला डिटेल्स काढणं बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. पण इथे एक काही स्लॉट्स किंवा आता दापोली जवळ काही एरिया आहे. म्हणजे आता आपल्याला ह्या गोष्टी माहिती करून आधी घ्यावं लागतं की तिथे काय मिळणार आहे. तर दापोली जवळ सुद्धा तर त्या रॉक्सवर अल्गी आहे. आता त्या अल्गीमुळे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडस त्याचं टेक्स्चर चेंज झालेलं दिसतं ऍक्च्युली. हे सुद्धा मोशन म्हणजे जर तुम्ही समुद्राची येणारे मोशन लाटा येऊन जातात त्याची मोशन येते. मला आवडणार इट्स लाईक अ पेंटिंग ऍक्च्युली. सेम त्याच भागामधल्या समुद्रातल्या लाटा येऊन जात आहेत ऍक्च्युली. विश्वास बसत नाही. हा त्याच्यामध्ये परत कुणकेश्वरला घेतलेला हा शॉट आहे. विश्वास बसत हा नाहीये. पण खूप हा सुंदर. फक्त आता म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही एकदा तो स्पॉट बघितला की तुम्हाला इमिजिएटली थॉट मध्ये यायला पाहिजे की मी इथे ह्या टाईपचं काम करू शकतो. लॉंग एक्सपोजरचं काम करू शकतो. मला हे कंपोजिशन घ्यायचंय. ते पटकन तुम्हाला इट मेक्स ऍक्च्युली प्रॅक्टिसनी येतं. रॉकेट सायन्स नाहीये ऍक्च्युली. पॅरिसला गेलो होतो. सिंपल पण बघण्याचा उद्देश आहे की तिथले लॅम्पपोस्ट आणि सराउंडिंग इज टू क्लीन ऍक्च्युली. हे उझबेकिस्तानच्या रेल्वे स्टेशनवर ऍक्च्युली रेल्वे स्टेशनचा हे आहे. सगळ्यांना आपल्या इंडियातला हल्ली सगळ्यात ऍडव्हेंचरचं सगळ्यात चांगलं डेस्टिनेशन इज लडाख. आणि आता लडाखवर एवढे लाखोनी फोटोज तुम्हाला बघायला मिळतात लडाखवर ऍक्च्युली. माझा हा फोटो सुद्धा ऍक्च्युली बराच नावा म्हणजे त्याचं चांगली क्वालिटीचा इमेज म्हणून फेमस झाला होता ऍक्च्युली. फोटोग्राफी करताना नेहमी कंपोजिशनच जास्त आता कारण काय सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा कॅमेरा घेतला आणि आता तर कॅमेराला कसं आहे स्पोर्ट्स मोड आहे, पोर्ट्रेट मोड आहे, वेगवेगळ्या मोड मध्ये तुम्ही टाकला. पण फक्त त्यावेळेस कॅमेराला कुठलं शटर स्पीड वापरायचं समजत असतं पण कॅमेराला कंपोजिशनच कळत नसतं. म्हणजे आपल्याला आता फक्त कंपोजिशनच ह्या ह्याच्यामध्ये पण एस कर्व कंपोजिशन आहे किंवा सर्क्युलर त्याच हिशोबाने आपल्याला काम करायला पाहिजे. कंपोजिशन चांगलं असेल तर तुमचा कुठलाही फोटो चांगलाच दिसतो. ऍक्च्युली केनिया मधला शॉट आहे. पेंगॉंग लेक आहे. सुंदर. फ्लॅग मी स्वतःहून लावला पण मला त्या सब्जेक्ट मध्ये काहीतरी कारण बाकीचं त्या नुसता तो लँडस्केप 100 जणांकडे आहे, 500 जणांकडे आहे. पण तो तसा फ्लॅग लावलेला फोटो फक्त माझ्या बरोबर आलेल्या 8-10 जणांकडेच आहे ऍक्च्युली. एकदा तो लावून
फोटो पाहिल्यानंतर भरपूर लोक लावतात ऍक्च्युली, पण इनिशियल तुम्हाला आयडिया क्लिक होणं इम्पॉर्टंट आहे. तर हे आपला हम्पी जवळचा फोटो आहे, कॉमन शॉट आहे ऍक्च्युली. हम्पीला एक गणेश हे म्हणून वर एक छोटस उंचावरचं ठिकाण आहे. हा फोटो दाखवण्याचा उद्देश एवढा आहे की सनसेटच्या वेळेस सुद्धा आपण आपल्या बरोबर कोणतरी सब्जेक्ट बरोबर ह्युमन एलिमेंट ऍड केला तर चांगलं असतं. पण तो ह्युमन एलिमेंट ऍड करताना सुद्धा खूप केअरफुली त्यांच्यामधलं डिस्टन्स वगैरे सगळं, म्हणजे ते तुम्हाला सगळं इट शुड नॉट गेट मर्ज एनिवेअर. काहीच गोष्ट कशात मर्ज होता कामा. माथेरान आहे. धनकर मॉनेस्ट्री म्हणून आहे स्पिती व्हॅलीमध्ये. व्हॅटिकन. तर नॉर्मली हे सुद्धा नॉर्मल पॅसेंजर्सला तुम्हाला ह्या स्पॉटला जायला देतच नाही, म्हणजे तेवढा वेळ नसतो तुमच्याकडे. कारण आपण जेव्हा युरोप टूर करतो त्यावेळेस 5-6 देश त्याच्यात एकत्र केलेले असतात. एका देशात 2-3 दिवस 2च दिवस असतो, एखाद्या स्पॉटवर 20च मिनिटं असतात. पण जर तुम्हाला अगोदर तुमच्या डोक्यात अशी काही कल्पना असेल मला असं काही करायचं आहे, तर तुम्ही त्या टूर जो मॅनेजर होता त्याला आधी सांगितलं की मेरे को ये शॉट के लिए दे, मेरे पास 10 मिनट ज्यादा देना, मेरे मैं बाकी कुछ एक दिन का खाना भले मेरे को देना नहीं, लेकिन मेरे को ये शॉट लेना है. बोले जा तू कर क्या. त्याने दिला वेळ मला. हे ऍक्च्युली आपण जे व्हॅटिकन सिटीमध्ये जे मेन चर्च आहे त्याच्या डोमच्या टॉपच्या जायला एक रस्ता आहे ऍक्च्युली. खूप कमी लोक जातात, त्या टॉप वरून हा शॉट मिळतो. व्हेनिस. एक उझबेकिस्तानला मी गेलो होतो, तिकडे एक समरकंद म्हणून जागा आहे, तर तिथलं एक मॉस्क मध्ये नॉर्मली शूट करायला खूप रेस्ट्रिक्शन असतात. पण शेवटी तुम्हाला एक आवड असली की तुम्ही त्यातून मार्ग काढता. त्याला पटवून त्याला सांगितलं 5 मिनिट में मेरे को फोटो निकालना, मैं और नीचे का कोई फोटो नहीं निकालेगा. तुम्हाला नॉर्मली ते त्यांचं जे खाली जे थडगं वगैरे असेल त्याचा फोटो काढायला जरा रिस्ट्रिक्ट करतात. म्हटलं मैं नीचे का फोटो ही नहीं निकालेगा और जो फोटो निकाले तुमको दिखाएगा. मी फोटो काढला आणि त्याला दाखवणार जाओ कुछ नाही, कोई प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळं गोल्डन कलर मध्ये एवढं सुपर्ब आहे. आता खूप ह्याला सुंदर सर, खूप सुंदर. हाच ह्याच्यातला दुसरा शॉट. हे अबुधाबीचं एक नवीन मॉस्क झालंय अबुधाबीला, जबरदस्त. म्हणजे कोण जर दुबई साईडला जाणार असेल त्यांनी आयुष्यात एकदा बघण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आपण जसं भारतामध्ये आपण म्हणतो ताजमहल बघण्यासारखं आहे, तसं हे तिकडे अबुधाबीला बघण्यासारखं एक मॉस्क आहे. खूप छान केलं. माउंट इटलिस, ते दोन्ही पिक्चर स्वित्झर्लंडचे माउंट इटलिसचे आहेत ऍक्च्युली. फॉर्च्युनेटली या पिक्चरच्या वेळेस सुद्धा मला स्काय चांगलं मिळालं. कधी कधी लक सुद्धा आपलं जोरावर असायला लागतं. हे पिक्चर आहे साऊथ कोरिया मधलं ऍक्च्युली, बुसान म्हणून जागा आहे तिकडचं पिक्चर आहे. एक डेक बनवला होता त्या लोकांनी आणि
हे पण साऊथ कोरिया मधलं पिक्चर आहे. डेलिबरेटली याच्यामध्ये मी ती लेडी तिथे येईपर्यंत मी थांबलो, अदरवाईज सगळं स्टॅटिक होतं पिक्चर मध्ये. आता जोपर्यंत ती लेडी येत नाही तोपर्यंत मला त्याच्यात ह्युमन एलिमेंट मी ऍड नाही केलं तोपर्यंत मला ते पिक्चर कम्प्लीट वाटत नव्हतं, म्हणून मी तोपर्यंत थांबून राहिलो ऍक्च्युली शॉर्ट घ्यायला. लडाख आहे आपलं. हे सुद्धा हा सुद्धा शॉर्ट लडाखचा आहे. मी माझ्या एक्झिबिशनला ते पिक्चर लावलं होतं. म्हणजे माझं त्यावेळेस मी हिस्ट्री ऑफ नेचर एक्झिबिशन केलं त्यावेळेस नेचर जसे लोक बघतात आपण काहीतरी वेगळं. मी जेव्हा सांगितलं हा पिक्चर हे शॉर्ट लडाख मधला आहे, अरे यार पॉसिबल नाही आहे, लडाख में इतना ग्रीन किधर है, इतना फ्लॉवरिंग किधर है. मग सांगितलंय हा हा शॉट इथे आहे, मग ते समोरच्याला जस्टिफाय होतं. सगळेजण बघत असाल सँड पॅटर्न. ऍक्च्युली समुद्रावर आपण जेव्हा जातो तेव्हा सँड मध्ये जे वेव्स पुढे जाऊन येऊन ज्या व्हेरिएशन येतं, नॉर्मली ताजमहल सगळेजण फ्रंट साईडनी शॉट घेतात. आम्ही जरा फोटोग्राफी आणि थोडं वेगळं काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला वेगळ्या एरियाचं एक्सकर्शन करावं लागतं. तर या आम्ही हे ताजमहलच्या बॅक साईडला जायला एक खूप परमिशन्स घ्याव्या लागतात, थोडं पटवापटवी करावी लागते. पण हे वेगळ्या टाईपचे शॉट्स तिथून मिळू शकतात. इव्हन ह्या यमुना नदीच्या पैल तीरावरून सुद्धा खूप चांगले पिक्चर्स मिळतात ऍक्च्युली. जर तुम्ही फॉग वगैरे असतं से जानेवारी फेब्रुवारी महिन्यात गेला तर खूप चांगले पिक्चर्स मिळू शकतात ऍक्च्युली. आता ह्या पिक्चर मध्ये बोटवाला ताजमहाल वगैरे इट्स ऑल कॉमन. पण जर हे कावळे जे तिथे आहे ते एवढा मोठा रोल प्ले करतात पूर्ण पिक्चर मधला, त्या कावळे नसेल तर ते पिक्चर कॉमन आहे. दुसरं म्हणजे कंपोजिशन आपण म्हणतोय, ज्या कंपोजिशन मध्ये काय सब्जेक्ट हवेत. नेटवर्क त्यांच्या इथे आपल्या नेटचा गेला नेट आपलं. कनेक्ट झालं सर? येस येस येस. कनेक्ट झालं ना? हो हो, थोडा लॅग आहे. ओके. नाव इट्स ओके. ओके ठीक. मग अशी मी जसं म्हणालो की आपण बीचवर वगैरे जातो तर बीचवर नुसता प्लेन बीच शूट करायचा, बीचवर पडलेला काय ऑब्जेक्ट आपण घेऊन त्याचा वापर करायचा, आपण असाही वापर करू शकतो. मगाशी जो भोगवे बीच दाखवला होता तर ह्याच एकाच बीचवरची तिन्ही सगळे शॉट आहेत. आपण हे पण भोगवे बीच आहे,
लाटा खाली गेल्यानंतर हा सुद्धा भोगवे बीच आहे, आपण भोगवे बीच आहे, आपण भोगवे बीच आहे. मगाशी मी ऍक्च्युली म्हणाल्याप्रमाणे एक काही दिवस काम केल्यानंतर आपण थोडस फिनिश काम करायचं किंवा आपण एखाद्या पोर्टफोलिओ बनवायचा त्या हिशोबाने आपण जसं काम करायला सुरुवात करतो. तुम्ही जेव्हा कोरियाला गेलो होतो एका फोटोग्राफिक हे होती कॉन्फरन्स होती ऍक्च्युली वर्ल्ड फोटोग्राफी मध्ये. तर त्या कॉन्फरन्सला एका गावात आम्हाला नेलं होतं. त्यावेळेस आम्हाला हे मास्क वेगवेगळी मास्क लाकडामध्ये कोरलेली होती. तर ती पिक्चर्स गावामध्ये हे पडलेलं होतं ऍक्च्युली. अबॅन्डेड म्हणजे असं कोणी काय रचून वगैरे ठेवलेलं नाहीये. त्याच्यानंतर म्हणजे जसं मी म्हणालो की जसं तुम्हाला फिनिश काम म्हणजे अजून थोडंसं डिफिकल्ट सब्जेक्ट हँडल करायची जेव्हा हळूहळू सुरुवात करता तर मी हल्ली एक 2-3 वर्षापासून एक रेसिडेन्सी नावाची एक गोष्ट आहे लखनौ जवळ. भरपूर जणांना माहिती असेल ऍक्च्युली. म्हणजे आपण म्हणतो की वर्ल्ड हेरिटेज मध्ये नाही आहे ते, पण ते राजवाडे छोटे आहेत की ज्याला छप्पर नाहीये, वरतून सगळं पडलेलं आहे. म्हणजे आपलं पण फोटोग्राफी करणाऱ्यासाठी एकदम वेगळी चांगली परवणी आहे ऍक्च्युली. तर इनिशियली हे असं असं मोठं स्ट्रक्चर आहे. मी जसे नंतर फोटोग्राफ्स केले त्याचे हे सगळी इमेजेस मी काही सिलेक्टेड 10 इमेजेस मी फोटोग्राफिक सोसायटी ऑफ अमेरिकाच्या पोर्टफोलिओ सिलेक्शन साठी पाठवली होती आणि तो तिकडे पोर्टफोलिओ माझा सिलेक्ट झाला आणि मला ब्रॉन्झ मेडल तिकडे मिळालं ऍक्च्युली. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ते सगळे त्या रेसिडेन्सी मध्येच म्हणजे हे भिंतीवर हे अलगी सुकलेलं अलगी सुकल्यानंतर लोक नावं लिहितात पुसतात वगैरे काय काय. तर आपण मी कुठेही काही तुमच्या इमेजेस शोधू शकता. त्याचबरोबर बरसाना म्हणजे जिकडे आता युपी मध्ये बरसानाची होळी खूप फेमस आहे. तर होळीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगली चांगली पिक्चर्स सब्जेक्ट तुम्ही कुठल्याही सब्जेक्टवर म्हणजे काम करू शकता. लाकडाचे ओंडके आहेत समजा पडलेले. म्हणजे तुम्हाला नंतर एका काळानंतर तुम्हाला वाटायला लागतं की काहीतरी वेगळं करायचं कारण बाकीच्या पिक्चर तर सगळेच जण काम करतात. मी वेगळं काय करू. हे पिक्चर ऍक्च्युली बॉम्बे आर्ट सोसायटी मधून याला फर्स्ट प्राइज मिळालं होतं बॉम्बे फोटोग्राफी याच्यामध्ये. एक कोळ्याची जाळी आहेत ऍक्च्युली. पण ह्याचा पण आपण फोटोग्राफीच्या ह्याच्यामध्ये ऍबस्ट्रॅक्ट म्हणून वापर करू शकता. जे इमेज कुठेही बनवू शकता. इव्हन जे जयपूरला जंतर मंतर आहे आणि दिल्लीला जे जंतर मंतर आहे तर ते जंतर मंतर मधले काही शॉट्स आहेत ऍक्च्युली. लाईट आणि शॅडो सगळं जे प्रॉपर कॉम्बिनेशन
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. खूप खूप सुंदर असं प्रेझेंटेशन होतं आणि खूप साऱ्या शेड्स फोटोग्राफीच्या ज्या कधीच एक्सप्लोर केल्या नव्हत्या त्या तुमच्या या खूप फोटोजमधून पाहायला भेटल्या. थँक्यू सो मच. आपण आमच्या एम्प्लॉईजकडून काही प्रश्न आलेत तर ते आपण थोडक्यात घेऊयात. वेळ अगदी थोडासा उरलाय परंतु प्रयत्न करूयात की काही प्रश्नांना आपण उत्तर देऊ शकू. ठीक. प्रेझेंटेशन सर, यू कॅन क्लोज दॅट. सर आमचे संतोष कुलकर्णी ADPSR आणि नीरज SSP ठाणे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, तो म्हणजे की मोबाईल फोटोग्राफी. आता सगळ्यांकडेच मोबाईल झाले आहेत आणि प्रत्येकजण एक व्हर्च्युअल फोटोग्राफर म्हणता येईल. तर त्याचा कमर्शियल फोटोग्राफीमध्ये कितपत स्कोप आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जे सामान्य आमच्यासारखे लेमॅन फोटोग्राफर्स आहेत, मोबाईल फोटोग्राफर्स आहेत, त्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल थोडक्यात सर? हा, बेसिकली एक आता जे मोबाईल फोटो मोबाईल आपण म्हणतो, मोबाईलमध्ये कॅमेरा हा त्याचा एक छोटासा एक एलिमेंट आहे, बरोबर आहे. आणि आपण जे SLR कॅमेराने काढतो ऍक्च्युली प्युअर ते पर्पजच फोटोग्राफीसाठी आहे. तर बेसिकली कमर्शियल नॉर्मल तुम्ही यूज करत असाल, म्हणजे आपण पुढे पिकनिकला गेलो वगैरे, तिथे तुम्ही काम केलं, दॅट्स ओके. पण तुम्ही जर कमर्शियल यूज करायचं म्हणत तर त्याला कारण काय आहे की कॅमेरामध्ये जो इमेज इमेज कॅप्चर करायला जो सेन्सर असतो आणि मोबाईल मधला सेन्सर, ह्याची मेजर व्हेरिएशन आहे. कारण कॅमेरा मधला सेन्सर हा खूप छोटा सेन्सर असतो आणि त्यामुळे त्या सेन्सरवर तेवढा डेटा आपण जेव्हा फोटो घेतो त्यावेळेस तो डेटा त्याच्यात कलेक्ट होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही त्या इमेजवर प्रोसेसिंग करावंच लागतं, म्हणजे कुठली इमेज काढली तरी विदाउट प्रोसेस त्या इमेजला काही अर्थ नसतो. म्हणजे आम्ही सगळ्या इमेजेसला ऍटलीस्ट 5% तरी, जास्त नाही पण 5% तरी, कारण क्रॉपिंग करावं लागतं तुम्हाला, बाकीचे कलर करेक्शन हे करावेच लागतात. जर तो डेटाच नसेल त्या सेन्सर मध्ये घेतलेला तर तुम्हाला ते प्रॉपर फिनिशिंग होणार नाही. आणि कसे असे मोठे जेव्हा कमर्शियल म्हणजे काय करतात की 20 फूट बाय 30 फूटचे ब्लॉक्स वगैरे, त्यासाठी खूप हेवी लोडेड सेन्सर लागतात, म्हणजे खूप मोठे सेन्सर आणि खूप डेटा मोठा लागतो. त्याच्यामुळे मोबाईलनी काढलेल्या तुम्ही 12x15 एक छोट्या साईजचा इमेज पर्यंत तुम्ही एनलार्ज वगैरे करू शकता, पण मोठं करणं पॉसिबल नाहीये ऍक्च्युली. त्याच्यात म्हणजे कठीण आहे ते काम. हळूहळू टेक्नॉलॉजी जशी जशी इम्प्रूव्ह होत जाईल तशी पॉसिबली होईल, पण आता करंटली ते कठीण आहे अजून. आणि सर मोबाईल फोटोग्राफरसाठी काही थोडक्यात टिप्स सर? मी म्हणेन की मोबाईलच असं नाही, मी म्हणेन की ज्यांना थोडं त्या फोटोग्राफी बद्दल ज्यांना आवड आहे, कोणालाही, म्हणजे नॉट ओनली कुठलाही कॅमेरा मोबाईलने काढा, तुमच्याकडे पॉइंट अँड शूट कुठलाही असेल. माझं म्हणणं आहे की तुम्ही फोटो काढल्यानंतर ते फोटो आल्यानंतर सॅग्रिगेट करणं, म्हणजे त्यातले, म्हणजे भले त्यात तुम्ही 500 फोटो काढले, त्यात 2 किंवा 3 किंवा 5 फोटो जे तुम्हाला आवडले, जे तुमच्या लाइकिंगच्या जवळचे आहेत, ते तुम्ही सॅग्रिगेट करा, एका फाईल ठेवा. तुम्ही त्याला प्रोसेस करा तुमच्या हिशोबाने, जसं तुम्हाला आवडेल प्रोसेस करा आणि मग ते तुम्ही एन्जॉय करा. तर तुम्हाला हळूहळू हळूहळू काय होईल की त्याच्याबद्दल आवड निर्माण होईल आणि ते इम्प्रूव्ह कसे करता येईल. मग मग अरे मी त्यावेळेस झाडाचा फोटो असा काढला होता, आता असं काढायला पाहिजे होता. हां. सर दुसरा प्रश्न असा आहे की फोटोग्राफी ॲज अ करिअर म्हणून डेव्हलप कसं करता येईल आणि त्यासाठी काही फॉर्मल ट्रेनिंग किंवा कोर्सेस अवेलेबल आहेत का? ओके. फोटोग्राफीमध्ये करिअर म्हणजे इनिशियली, म्हणजे आता मी म्हणेन की से 10 वर्षापूर्वी भरपूरसे फोटोग्राफर्सना
जॉब्स म्हणून अवेलेबल होते. काही क्रूज लायनर्स भरपूरसे फोटोग्राफर्स हायर करायचे, कंपन्या हायर करायच्या की फुल टाइम फोटोग्राफर्स वगैरे घ्यायचे वगैरे. पण आता हा ट्रेंड हळूहळू कमी होत चाललाय. त्यामुळे आता जे फोटोग्राफर्स आहेत त्यांना तुम्हाला स्वतःचा बिझनेस करूनच काम करावं लागेल. तर त्या बिझनेस करताना तुमची जी आवड आहे, म्हणजे तुम्हाला आता काही जणांना त्यातलं समजा वेडिंग फोटोग्राफर्स आहेत, तर त्यांना त्या टाईपच्या बिझनेसमध्ये म्हणजे वेडिंग फोटोग्राफर आणि लागणारी साधन सामुग्री म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे प्रॉप्स हे ते करायला लागेल. किंवा जे लोक कमर्शियल काम म्हणजे हाय क्वालिटी कमर्शियल काम म्हणजे त्यांना खूप हाय एंडचे कॅमेरेज वगैरे विकत घेऊन त्यांना काम करावं लागतं ऍक्च्युली. आणि आणि जर सर तुम्ही म्हणालात की त्याचं जर ऑथेंटिक ट्रेनिंग जर म्हटलं तर ज्यांना जुजबी किंवा असं थोडं ब्रशअप पाहिजे स्वतःला थोडंसं आपण म्हणतो की अमेच्युअर फोटोग्राफरला थोडंसं नॉलेज म्हणजे कंपोजिशन वगैरे तर त्यांना प्रत्येक सिटीमध्ये छोटे मोठे क्लासेस चालतात. आता आपल्या इकडे PSI मध्ये आमच्या फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियामध्ये सुद्धा ऑल्टरनेट मंथ एक आता क्लास चालतो. तसं श्रीकांत मलुष्टे ते क्लासेस घेतात दादर. तसं कोल्हापूरला आहेत, पुण्याला आहेत, वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळे जण असे छोटे छोटे क्लासेस घेणार आहेत. पण समजा तुम्ही जसं म्हणाल की खूप कमर्शियल काम करायचं, हाय प्रोफाईल काम करायचं आहे, तर तुम्हाला त्यासाठी मुंबईला समजा एक शॅरी अकॅडमी म्हणून आहे. ते लोक 1.5 वर्ष 2 वर्षाचे कोर्सेस घेतात. किंवा उडान म्हणून एक अकॅडमी आहे. ते लोक आणि ते लोक फी सुद्धा तसे हँडसम चार्ज करतात. 1.5 लाख 2 लाख म्हणजे जसं इंजिनिअरिंग स्टुडंटला जसं 2 लाख रुपये 1.5 लाख रुपये फी असते तसे ते लोक चार्ज करतात. इव्हन भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी म्हणून आहे पुण्याला ऍक्च्युली. ते लोक सुद्धा 3 वर्षाचा 2 वर्षाचा डिप्लोमा पण शिकवतात. खूप चांगले कोर्सेस आहेत ऍक्च्युली असे. म्हणजे दिल्लीला पण एक चांगला कोर्स आहे, उटीला चांगला कोर्स खूप म्हणजे इंडियामध्ये तसं अवेलेबल खूप आहे. सर पुढचा प्रश्न असा आहे की व्हॉट इज मोशन फोटोग्राफी आणि त्यासाठी काही टिप्स आणि इक्विपमेंट्समध्ये काही फरक पडतो का? SSP गोवांचा प्रश्न आहे. हा, मोशन फोटोग्राफी मध्ये मगाशी मी ऍक्च्युली तुम्हाला ह्याचे इमेजेस ज्या दाखवल्या आपल्या लाटा येणं जाणं, इट्स अ मोशन फोटोग्राफी ऍक्च्युली, बरोबर आहे. किंवा एखादा बाईकवाला मूव्ह होतोय तर त्याच्या मागे तो बाईकवाला शार्प असतो आणि मागचं बॅकग्राऊंड असते ते ब्लड, त्याला पॅनिंग म्हणतात नॉर्मली. तर पॅनिंग मध्ये तुम्हाला काय असतं, तो कॅमेरा एका ट्रायपॉडवर फिक्स करून तुम्हाला तो त्या ह्याच्याबरोबर मूव्ह करावा लागतो कॅमेरा, त्याला पॅनिंग. थोडं प्रॅक्टिसने ते पॅनिंग करता येतं. पण जसं मी जे ह्याचे फोटो तुम्हाला दाखवले वॉटरफॉलचे, एका ह्याच्यामध्ये मी ऍक्शन फ्रीज केलेली होती ती 2 मुलं आणि एका ह्याच्यामध्ये, तर ते एक्सपोजर म्हणजे तुम्हाला जे शटर स्पीड आहे तो तुम्हाला ग्रॅज्युअली कमी कमी करत नाही, पण तुम्हाला त्याची जजमेंट असायला पाहिजे की मी किती कमी केल्यावर मला काय इफेक्ट येईल ऍक्च्युली त्याच्यात. तर ती प्रॅक्टिसनी जजमेंट येते. हा दुसरा ऑप्शन झाला. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये काही जण मल्टिपल एक्सपोजर्स घेतात. म्हणजे रात्री समजा चंद्रचा फोटो 1 2 3 4 5 6 असे, ते मल्टिपल एक्सपोजर्स घेतलेले असतात. चंद्र इथून इथे गेला, इथून इथे गेला, इथून, आणि मग ते स्टॅकिंग करतात एका ह्याच्यावर एका सॉफ्टवेअर मध्ये असं दाखवतात. पण ह्याच्यासाठी इक्विपमेंट काही वेगळी वगैरे असं काय नसतं. इक्विपमेंट आहे तेच, फक्त तुम्हाला इट नीड्स अ प्रॅक्टिस ऍक्च्युली. प्रॉपर प्रॅक्टिस, आणि तुम्हाला प्री व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे की मला फायनल आउटकम हे पाहिजे, हे तुम्हाला आधी पाहिजे लक्षात. तर पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही वेगवेगळ्या इंटरनॅशनल नॅशनल एक्झिबिशन्समध्ये जज म्हणूनही काम करता. तर व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड इमेज फ्रॉम द ॲव्हरेज वन? नक्की तुम्ही त्याच्यात काय पाहिलं जातं या लेवलला? आता जजिंग मध्ये एक बेसिक गोष्ट सांगतो की जजिंग मध्ये कसं असतं की आलेल्या एक 4,000 फोटोग्राफ्स मधून आपल्याला इमेज फायनल करायचे असतात. म्हणजे नॉट नेसेसरी की जो लॉट आलेला आहे इमेजेसचा त्याच्यामधून बेस्ट
तर मगाशी मी तुम्हाला म्हणालो की जसं की आता कॅमेरा एवढा हाय एंड कॅमेरे आहेत की आता कॅमेरा सगळं काही करतो एक्सेप्ट कंपोजिशन. तर तुम्हाला पहिलं बेसिकली द स्ट्रॉंग कंपोजिशन आणि तुम्हाला त्या सब्जेक्टचं नॉलेज, म्हणजे तुम्ही जर लँडस्केप घेताय तर त्या सब्जेक्टचं किती नॉलेज तुम्हाला आहे, डिस्ट्रॅक्टिंग किती एलिमेंट्स आहेत, ते डिस्ट्रॅक्टिंग एलिमेंट कसे अवॉइड करायचे, स्काय कसं घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ते एका वेळेस आपण त्यावेळेस सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करतो आणि मग ते पिक्चर आपण इनिशियली आम्ही सॅग्रिगेट करतो. समजा 5-6 हजार पिक्चर मधून आम्ही 50-100 पिक्चर पहिली सॅग्रिगेट करतो आणि नंतर त्याच्यावर डिस्कशन चालतं की याच्यामध्ये याचं कंपोजिशन अजून इम्प्रूव्ह करता आलं असं, किंवा हे त्याला टेक्निकली हे कंपोजिशनच चुकीचं आहे, म्हणजे ते अगेन्स्ट रूल आहे, जे काही असेल ते असं. सर, तुमची आतापर्यंतची सगळ्यात फेवरेट इमेज जी तुम्ही स्वतः शूट केली आहे ती कुठली आहे? त्याच्या मागे कुठली एखादी स्टोरी असेल तर ती पण प्लीज शेअर करा अलॉंग विथ दॅट इमेज सर. असं आपण वर मी जसं म्हणालो की आता आपल्या करिअरमध्ये आपण भरपूर वेळा भरपूर गोष्टी परत एक शेअर करतो. याच्यामध्ये एक इमेज आहे ऍक्च्युली. आता एक लडाखला मी जवळजवळ 8 वेळा लडाखला गेलो. म्हणजे इनिशियली पहिल्यांदा गेलो तर फॅमिलीला घेऊन गेलो वे बॅक 2012 मध्ये ऑड सीझन मध्ये मे महिन्यात, एप्रिल मे फॅमिलीला घेऊन गेलो. नंतर मला त्या लडाख बद्दल आवड निर्माण झाली, कारण त्यावेळेस एवढे पॅसेंजर जात नव्हते. पण नंतर जेव्हा फोटोग्राफीच्या टूर न्यायला गेलो तर प्रत्येक वेळी काहीतरी चांगली इमेज आणि वेगळी इमेज आपल्याला शॉट घेणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मला वाटतं मी थर्ड टाइम जेव्हा गेलो तेव्हा मला ही इमेज लेट सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे मिळाली याची. ही पेंगॉंग लेकच्या एक्झॅक्टली पेंगॉंग, नॉर्मली सगळेजण उलट्या साईडला बघत असतात, पेंगॉंग लेक खाली दिसतंय मला आणि पेंगॉंग लेकचेच फोटो काढतात सगळेजण. पण नेक्स्ट डे जेव्हा मी असं तिकडे त्या लेकवर फिरता फिरता मला वाटलं की अरे यार, इथून हेच मिरर इमेज चांगली मिळते ऍक्च्युअली याच्यामध्ये. म्हणून आणि आता याच्यात काही गोष्टी टेक्निकल पण असतात की सकाळी विंड कमी असते, तर विंड म्हणजे जर मिरर हवी इमेज तुम्हाला तर त्यात विंड नसली तरच तुम्हाला ती इफेक्ट येईल, मिरर इफेक्ट, अदरवाईज येणार नाही. कारण पेंगॉंग लेकला दुपारनंतर खूप वारा सुटतो आणि एकदम सगळं हलत राहतं ऍक्च्युअली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिलं उठून काय केलं तर या स्पॉटला गेलो आणि हा शॉट घेतला आणि घेतल्यानंतरच मला वाटलं की आतापर्यंत मला या माझ्या ह्याच्यामध्ये बेस्ट लँडस्केप म्हणून हा पिक्चर चांगला आहे. कारण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ऍक्च्युली, ग्रीन पासून ब्राऊन, ग्रीन, व्हाईट, ब्लू सगळं कलर आहेत आणि इट्स लाईक अ पेंटिंग ऍक्च्युली. येस सर, येस सर. तर ही एक ही इमेज सुद्धा मी ह्याला मागची सुद्धा इमेज आणि ही सुद्धा माझ्या एक्झिबिशन मध्ये डिस्प्ले केली होती. ही इमेज आपला कल्पा म्हणून एक स्पिती व्हॅली मध्ये एक जागा आहे, त्या हॉटेलच्या एका कोपऱ्यामध्ये सिमेंटचे पत्रे पडले होते. ते सिमेंटच्या पत्र्यांना हा कलर होता. त्याचा एक समजा एक 1 फूट बाय 1.5 फुटाचा मी भाग एवढा शॉट घेतला आणि प्रोसेस केलं. पण मला तो पिक्चर मी जेव्हा जहांगीरला लावलं त्यावेळेस मी कोणालाही सांगितलं नाही की हा हे पिक्चर काय आहे, की हा सिमेंटचा एक शीट आहे म्हणून. जो येई मला साहेब मला ह्याच्यामध्ये विठ्ठल दिसतोय, साहेब मला ह्याच्यामध्ये हे दिसतंय, साहेब मला त्यामध्ये ते दिसतंय. म्हटलं आय एम हॅपी विथ इट ऍक्च्युली, की तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय ना, माझा पर्पज सॉल्व झाला. मला हे कुणालाही हे सांगायचं नाही की मला हा सिमेंटच्या पत्रामध्ये पण मला इमेज दिसलं ऍक्च्युली. आणि हे इमेज त्या एक्झिबिशनला इमिजिएटली लास्ट डे ला सेल आउट झालं होतं ऍक्च्युली. एका आर्किटेक्टने विकत घेतलं इमेज आहे ऍक्च्युली. सर, इट्स लुकिंग लाईक अ ऍब्स्ट्रॅक्ट ऍक्ट सर, ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट सारखं दिसतंय. ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट. पण जो लेमॅन येतो तो
आपल्याला त्या इमेजमध्ये काहीतरी फॉर्म्स शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ऍक्च्युली ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रत्येक तुमच्या इमेजमध्ये ऍबस्ट्रॅक्ट मध्ये तेच इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला फॉर्म्स शोधणं जमलं पाहिजे ऍक्च्युली. त्यामुळे अशा प्रत्येक याला म्हणजे म्हणून जसं तुम्हाला म्हणाल की मी एक इमेज दाखवणं इज व्हेरी डिफिकल्ट, कारण आपण प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करून आणण्याचा प्रयत्न करतो ऍक्च्युली. म्हणून मग ह्या 2 इमेज मी तुम्हाला वेगळ्या दाखवल्या की असं आहे. सर, वेळेअभावी मी शेवटचा प्रश्न घेतो. तो म्हणजे की व्हॉट फोटोग्राफी मीन्स टू यू. तुमच्यासाठी फोटोग्राफी काय आहे? म्हणजे या स्टेजला सुद्धा व्हॉट मोटिवेट्स यू टू कीप ऑन लर्निंग, आणि तुम्ही या वेळ कसा काढता यासाठी? हा एक फिलॉसॉफिकल व्ह्यूने हाऊ यू लुक एट इट. आता म्हणजे सांगायचं म्हटलं तर आता फोटोग्राफी ही आता आम्हाला जडलेलं तर समजा आपण वेड म्हणू शकतो ऍक्च्युली. आणि दुसरं कुठलंही ह्याच्यामध्ये म्हणजे कुठलाही दुसरा शौक नाही, फिरणे आणि फोटोग्राफी. आणि आता फोटोग्राफी करणं तसं कॉस्टिंग वाईज बरंच स्वस्त झालेलं आहे ऍक्च्युली. त्याच्यामुळे ती पॅशन अजून वाढत वाढत वाढत, आणि घरून माझी मिसेस सुद्धा पोस्टल एम्प्लॉई आहे ऍक्च्युली. ती पोस्टमास्टर आहे ऍक्च्युली भांडूप कॉम्प्लेक्सला. तिचा पहिल्यापासून मला फुल सपोर्ट दिला ऍक्च्युली की मी घर आणि ह्याचं मी मॅनेज करेन. तुम्हाला जर चांगलं काम करता तुम्ही तर तुम्ही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करत राहा ऍक्च्युली. त्याच्यामुळे मला इव्हन मला माझ्या मुलांनी सुद्धा बराच सपोर्ट केला ह्याच्यामध्ये की म्हणजे कधी अभ्यासाच्या वेळेस ह्याच्यात वगैरे असं काय की त्यांना माहित आहे की वडील फोटो टूरला किंवा फोटोग्राफीसाठी कुठे ना कुठेतरी रेग्युलरली जात असतात. आणि आल्यानंतर सुद्धा ते एकदम ह्याच्याने पप्पा बघूया कोणते चांगले इमेजेस मिळाले आता काय आहे किंवा त्याच्याबद्दल असं. त्याच्यामुळे माझ्याबरोबर अख्ख्या फॅमिलीलाच त्या फोटोग्राफीमध्ये आता चांगला इंटरेस्ट तयार झाला ऍक्च्युली. आणि ऍक्च्युली कसं आहे की समजा तुम्ही एखाद्या टूरला गेलात तर त्या टूरवरून आल्यानंतर जर तुम्ही काही इमेजेस काढलेले असेल तर तुम्ही प्रोसेस करण्यामध्ये सुद्धा अजून काही महिने त्याच्यामध्ये त्याच म्हणजे आपण गेलेल्या मूड मध्ये राहू शकतो. म्हणजे एक मूड बुस्टर पण राहू शकतो. दुसरी गोष्ट की तुम्हाला ज्या गोष्टी त्या स्पॉटवर पाहायला मिळाल्या, एखादा आपण ट्रेकिंग एक्सपिडिशनला जातो त्यावेळेस बाबा हा पॅनोरामा मला या हाईट वरून मला हा पॅनोरामा दिसला, तो पॅनोरामा आपण कुणालाही तिथून दाखवू शकतो. हे पहिल्यापासून मला आहे की मी जिथे जाईन तिकडे हे बघ हे असं असं होतं तिथे असं दिसतं. म्हणजे आपण लोकांपर्यंत ऍक्च्युली नेचर इझिली पोहोचवू शकतो आपल्या माध्यमातून. त्याच्यामुळे मी हे करत 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 वाढत राहिलो. फक्त आता काय की थोडस फिल्टर करायला सुरुवात केली आहे स्वतःला की म्हणजे कॉमन काम न करत राहता थोडस वेगळं काहीतरी काम करत राहायचं असं. म्हणून आता मी ऍक्च्युली हिम्स ऑफ नेचरच्या एक्झिबिशन नंतर एक वेगळा विषयाला हात लावला होता ऍक्च्युली. रॉक्स अँड वेव्स नावाचं एक एक्झिबिशन झालं जहांगीरला गेल्या वर्षी ऍक्च्युली. तर रॉक पोर्शन मी केला होता. त्यावेळेस पण लोकांनी प्रश्न तेच विचारला की हा रॉक्स याला कोण नॉर्मली हात नाही लावत आणि तुम्ही त्या ह्याच्यामध्ये कसे काय ह्याच्यामध्ये. पण इट वॉज अ सक्सेसफुल ऍक्च्युली. आणि तुम्ही युट्यूबवर ऍक्च्युली तो रॉक्स अँड वेव्स फोटोग्राफी एक्झिबिशन म्हणून एक आहे ऍक्च्युली, तर तुम्ही बघू शकता ऍक्च्युली ते इमेजेस आणि एक्झिबिशन. वैभव सर, तुम्ही म्हणजे या गेल्या एका तासाभरामध्ये तुमच्या पूर्ण गेल्या 30 वर्षातल्या फोटोग्राफीचा पूर्ण प्रवास आम्हाला घडवलात. आणि तुमच्याबाबत मला हे उल्लेखनीय हे वाटलं की तुम्ही वेगवेगळ्या फोटोग्राफीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं. तुम्ही पोर्ट्रेटमध्ये काम केलंय, तुम्ही लँडस्केपमध्ये काम केलंय. सो त्यामुळे फोटोग्राफी या क्षेत्रातलं मी असं म्हणेल की एक सर्वंकष अशा पद्धतीचा आम्हाला अनुभव मिळाला. वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या सगळ्या एम्प्लॉईजसाठी एवढं बहुमूल्य मार्गदर्शन केलं, याबद्दल महाराष्ट्र सर्कल डाक विभागाच्या वतीने मी तुमचे खास आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर.